हॅलो, नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते जी मी आज बनवली होती लंचसाठी. एकदम सिंपल आणि फुल रेस्टॉरंट स्टाईल अशी ही भाजी आपली बनवून तयार होते. तर ही आहे आपली पनीर कोफ्ते, ते पण मखनी ग्रेव्हीमध्ये. तुम्ही नॉर्मली कोफ्ते नाही बनवले, नुसते पनीर जरी घेतली ना तरी ही ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. इतकी अल्टिमेट अशी ही भाजी बनते. त्याच्यासाठी आपण साधे सिंपल असे खडे मसाले घेतले, ज्याच्यामध्ये मी घेतले दालचिनी घेतली आहे, मोठी वेलची, लहान वेलच्या घेतल्या आहेत आणि मिरी घेतली आहे. बस एवढंच घ्यायचं आहे, बाकी लवंग वगैरे काही घ्यायचं नाही आहे. कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या, थोड्याशा कोवळ्या अशा काड्या घ्यायच्या, जरड नाही घ्यायच्या. काजू घेतला आहे, टोमॅटो घेतले आहे 7 ते 8, एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे. तर इथे ना सगळ्यात आधी आपण आपली मखनी ग्रेव्ही बनवायला ठेवूया, कारण त्याला थंड व्हायला पण वेळ लागतो मग. तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा घालते आहे. जे खडे मसाले आपण घेतले ते सगळे मी याच्यात घालते आहे. एक 4 वेलच्या घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि थोडेसे मिरे घातलेले आहे. हे सगळं आपण तेलात घालून फक्त 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. हलके तसे फुगायला लागतात, तोच करायचं. आलं लसणाची पेस्ट घातली. आता माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट तयार असते म्हणून मी ती घालते. तुमच्याकडे जर तयार नसेल तर त्याऐवजी तुम्ही लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन हे तेलात टाकू शकता. दोन्ही पद्धतीने चालतं. आता एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे मी, तो आधी याच्यात घालून घ्यायचा आहे. एक 2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात टोमॅटो घालायचे. आता इथे मी मीडियम साईजचे 7-8 टोमॅटोज घेतले होते. आता या ग्रेव्हीमध्ये ना टोमॅटो आपल्याला जास्त लागतात, सो टोमॅटो घ्यायचे आणि हे टोमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यात कोथिंबीरीच्या काड्या घालूया आणि काजू घालूया. आता हे सगळं घालून आपण थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ. आता जे मीठ आहे ते मी आत्ताच घालते आहे, नंतर परत ग्रेव्हीमध्ये मीठ घालणार नाही आहे. सो जे मीठ घालायचं आहे आपल्याला ते आत्ताच आपण थोडंफार घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे, मसाला बुडेल एवढं, आणि ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी थोड्याशा काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या होत्या, हलका रंग छान येतो म्हणून त्या घालायच्या. एक 3-4 घातलं तरी चालतात. ह्याला मिक्स करून उकळून घ्यायचं आहे. आता हे ना पाणी थोडंसं आटेस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे, 2 क्यूब्स पनीरचे घेतले आहे, म्हणजे की 200 ग्रामच्या जवळपास पनीर आहे. त्याच्यामध्ये ना उकडलेले 2 बटाटे घालते आहे मी. बटाटे मोठ्या साईजचे होते म्हणून 2 घालते आहे. छोटे साईज असतील तुमच्याकडे तर 3 घाला. आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घातली आहे, मिरेपूड घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. एवढं घालून आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर जास्त घालू नका, ह्याला हलकी बाइंडिंग तशी पण बटाट्यामुळे येतेच. हलका एक क्रिस्पीनेस बाहेरच्या कवरला यावा म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर घालतो आहे. आता ह्याचे ना छोटे छोटेसे बॉल करून घ्यायचे. आता साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, तुम्हाला किती पाहिजे, मोठे हवे छोटे हवे. मी एक नॉर्मल साईज केला. ह्याला ना हलकं कॉर्नफ्लॉवरमध्ये कोट करून घ्यायचं आणि जे जास्तीचं कॉर्नफ्लॉवर आहे ना ते काढून टाकायचं. आणि असे हे आपले बॉल्स बनवून तयार झालेले आहेत, म्हणजे की कोफ्ते बनवून तयार झाले. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ह्याच्या आतमध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूट स्टफ पण करू शकता, ते पण छान लागतं. हे बघा आपले सगळे बॉल बनवून तयार आहे. इथे आपली मखनी ग्रेव्हीसुद्धा शिजलेली आहे. थोडंसं पाणी ठेवलं आहे मी याच्यामध्ये, तिला गार करून घ्यायचं आहे, नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे तेल तापलेलं आहे, तर मी आधी आपले बॉल्स जे आहेत ना कोफ्त्यांचे ते तळून घेते. तळताना ह्याला मीडियम लोवर तळून घ्यायचं. एकदम हाय फ्लेमवर तळाल ना तर वरून लाल होतील आणि आतून हलका कच्चेपणा येईल. आता बघा हे आपले तळूनसुद्धा झालेले आहेत. अशाच पद्धतीने सगळं तळून घ्यायचं. मखनीची ग्रेव्हीसाठी आपण केलं होतं ते मी मिक्सरला वाटून घेतलं होतं थोडंसं पाणी घालून. आता तेलामध्ये ना थोडंसं हळद आणि लाल तिखट घालायचं. तेल आणि बटर घेतलेलं आहे मी, आणि थोडासा काळा मसाला, धने जिरे पूड घातलेला आहे. हे सगळं तेलातच घालायचं. त्याने ना रंग छान येतो, आपल्या ग्रेव्हीला पण छान रंग येईल आहे. फूड कलर वगैरे घालायची गरज पडत नाही. आता जी ग्रेव्ही केली होती ना ती गाळणीमध्ये गाळून घ्यायची आणि मग घालायची, कारण आपण टोमॅटो जास्त यूज केलेले आहेत. सो टोमॅटोचा जो बाहेरचा कव्हर किंवा टोमॅटोच्या बिया असतात त्या कधीकधी बारीक होत नाही. प्लस जे आपण खडे मसाले घेतले होते ते पण कधीकधी बारीक होत नाही. तर तो ग्रेव्हीमध्ये ना आपल्याला रफनेस नको आहे, आपल्याला ही ग्रेव्ही एकदम स्मूथ हवी आहे. ह्याचं नावच मुळात मखनी आहे, म्हणजे की मक्खनसारखं एकदम सॉफ्ट हवी आहे. थोडीशी क्रीम घातली आहे मी याच्यामध्ये, थोडी साखर घालायची कारण आपण टोमॅटो जास्त घेतलेले आहे. आता ह्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आणि आपली ही ग्रेव्ही बनवून तयार आहे. ह्याला खूप उकळायची वगैरे गरज पडत नाही. सो आता आपण हे सर्व करायला घेऊया. इथे आपली मखनी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही बनवून ना तुम्ही पनीरची कुठलीही रेसिपी बनवू शकता. आता मी कोफ्ते केले आहे, तुम्ही नॉर्मल पनीर कट करून किंवा पनीरला भाजून वगैरे सुद्धा घालू शकता.
किंवा तुम्ही व्हेज भाज्या घेऊनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता, त्या पण खूप टेस्टी लागतील. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप अल्टिमेट झाली होती आणि खरंच सांगते एकदम रेस्टॉरंटपेक्षा भारी झाली होती ही भाजी. तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही ही घरी बनवली आहे. इतकी टेस्टी आणि इतकी अल्टिमेट बनते ही भाजी. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी एकदम सिम्पल असल्यामुळे ना तुम्ही झटपट बनवू शकता आणि सामानसुद्धा आपल्याकडे मोस्टली अवेलेबल असतंच, त्यामुळे बाहेरून काही पुन्हा विकत घेत बसायची गरज पण नाही पडत. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.